श्री स्वामी समर्थ। आज तुम्ही हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण हा संदेश तुम्ही अर्धाही ऐकू शकणार नाही। त्याआधीच आनंदाच्या बातमीचा कॉल येईल। आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या प्रयत्नानंतर तुमच्या आयुष्यात चांगले दिवस सुरू होतील। स्वामी म्हणतात, एक लक्षात ठेव की नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते, तर ते मेहनत करूनच उघडवावे लागतात। जे लोक धाडसी असतात त्यांचं नशीब साथ देते। नशिबावर भरोसा ठेवून थांबू नये, कारण नशीब केव्हा आपला भरोसा तोडेल हे सांगता येत नाही। पण मेहनत जर कराल तर नशिबालाही देणं भागच पडते। माणसांना आपल्या चरित्राचा आधार घ्यावा, नशिबाचा नाही। कर्माने आपण यशस्वी होऊ शकतो, नशिबाने नाही। नशीब फक्त निमित्त मात्र राहतं, खरं कारण तर कर्म असतात। मनुष्य हा स्वतःच्या नशिबाचा एक शिल्पकार आहे। आयुष्यात तुम्ही तुमच्या नशिबावर जे काही करायचे ते करू शकता, जे काही मिळवायचे ते मिळवू शकता। दुसऱ्याचे हृदय जिंकून घेणारा नशीबवान समजला जातो। स्वामी सांगतात, किंतु परंतु करणारे खूप आहेत, पण मेहनत करणारा एकच असतो। मेहनत करा, जे पाहिजे ते मिळेल। आपल्याला नशिबाला योग्य आकार देता येते, त्यासाठी योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने प्रामाणिकपणे मेहनत करावी लागते। स्वामी म्हणतात, नशिबात जे लिहिलेलं आहे ते विधिलिखित आहे आणि ते कोणीही बदलू शकत नाही। असे जे लोक म्हणतात, एकतर ते कामकटाऊ असतात, वरून ते खूप आळशी असतात आणि अशा लोकांकडून होत तर काही नाही, फक्त नशिबाला दोष देत बसतात। नशीब हे आपल्या कर्तव्यावर असते। आपण चांगले कर्म केले तर चांगलं फळ मिळते आणि नशीबही साथ देते, पण आपण जर वाईट कामे केले तर नशीबही वाईटच बनतं। आपल्या कर्माने आणि मेहनतीने नशीब बदलते। हाताच्या रेषेवर विश्वास ठेवू नका। नशीब ज्यांना हात नाही त्यांचंही असते, कारण नशीब फक्त मेहनत करणाऱ्याची साथ देते। तयारी आणि संधी भेटल्यावर ते उघडते, ते म्हणजे नशीब असते, पण त्या संधीचं सोनं करणाऱ्याचंच ते उघडत असते। स्वामी सांगतात, नशिबावर विश्वास ठेवण्याला सोडून द्या, कारण जेव्हा मनुष्य बदलू शकतो तर ते तर नशीब आहे, तर ते का बदलू शकत नाही। भाग्यवान नव्हे आणि समज हे आपल्या मनावर असते। स्वामी सांगतात, आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या त्या नशिबाने नाही तर मेहनतीने करायला शिका। देवाचा हात डोक्यावर असणे कारण असते, त्यासाठीही मेहनत करावी लागते। फक्त देवाची भक्ती करून यश मिळणे अशक्यच आहे, कारण देवसुद्धा म्हणतो तुमची मेहनतसुद्धा हवी। माणूस हा स्वतःच नशिबाचा निर्माता आहे। तो जसे प्रयत्न करेल, जशी मेहनत करेल तसा त्याचं नशीब बदलेल। नशिबाचे चाक सतत फिरत असते आणि कोणत्याही दिवशी नशीब चमकेल हे कोणाला ठाऊक नसते। नशिबाला कधीही दोष देऊ नका, कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कदाचित काहीतरी वाईट होण्यापासून वाचले आहात। स्वामी म्हणतात, नशिबाला थांबवणं हे अशक्य आहे। नशीब ते येणारच आणि जाणारच, फक्त फरक एवढा आहे की ते चांगले यायचं की खराब हे आपल्या मेहनतीवर असतं। नशीब कायमस्वरूपी काही देत नाही, ते फक्त उधार देते, वापस सुद्धा घेते। नशीब सोबत असताना छोटा विचार करू नका, कारण आपण मिळवू शकणाऱ्या सर्वात यशाच्या मार्गाकडे जा। कारण कधीकधी नशीब साथ देतं, पण ते साथ देण्यामागे सुद्धा खूप कष्ट असतात। वारा आणि लाटा नेहमी उत्तम निविकांची साथ देत असते। तुम्हाला कोणत्या बाजूला जायचं आहे ते तुम्हाला ठरवा, नाहीतर तुम्हाला ते अवघड जागी नेऊन सोडेल, जिथून तुम्हाला येता येणार नाही, पुढे जाता येणार नाही। स्वामी म्हणतात, नशिबाच्या भरोशावर बसले की नशीब झोपते आणि ध्येयाने उभे राहिले तर नशीबही उठते। नशीब म्हणजे तयारी आणि संधी या दोघांचे मिलन आहे। परिभ्रमण ही नशिबाची जनुनी आहे।
स्वामी सांगतात, नशीब ही परिभ्रमणाची देणगी आहे आणि ही इतकी आहे की जर आपण कष्ट केली तर आपल्याला खूप जास्त मिळू शकते. नशीब फक्त एका गोष्टीसाठी हमी देते की ते कधीही बदलू शकत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमचे लक्ष वेधून घेणाऱ्या आशेने नशीब तुमच्याकडे बोलावत असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायला हवे. स्वामी म्हणतात, एक लक्षात ठेवा, नशीब महान आहे परंतु जीवनातील बहुतेक भाग हा कठोर परिश्रमाचा आहे. आपण सर्व खूप भाग्यवान आहो. आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळावं किंवा पुरेसं जवळ देखील असेल, पण आणखीन जर पाहिजे तर मेहनतीवर विश्वास ठेवावाच लागेल. एकाग्रता नशिबाला आकर्षित करत असते. काही न करता तुम्ही भाग्यवान होता हे नेहमी लक्षात ठेवा. तर ते काही गोष्टींमुळे होता, तुम्ही आधी केलेली मेहनत किंवा तुमच्या नशिबाचा खेळ. पण ते जास्त दिवस टिकणार नाही, कारण तुम्हाला काम करत राहावं लागणार आहे. जेव्हा संधीची तयारी पूर्ण होते तेव्हा नशीब असते जे तयारीला आलेले असतात. स्वामी सांगतात, लोक म्हणतात की नशिबावर विश्वास ठेवतात पण मेहनतीला मानत नाही. मला असे आढळते की जे लोक मेहनत करतात त्यांना यश हे लवकर मिळते आणि खूप लंब्या काळासाठी मिळते. पण जे नशिबावर विश्वास ठेवतात कदाचित खूप वेळा त्यांना यश मिळतं, पण ते तेव्हाच निघूनसुद्धा जातं, कारण ते त्यांना नशिबाने मिळालं असतं आणि नशिबाची गोष्टी कोणतीच जास्त वेळ टिकत नाही. कुशल असणे, चांगले असणे, प्रशिक्षित असणे हे एक नशिबाचा भाग आहे. परिश्रम हे एक नशिबाची जननी आहे. आजकाल प्रत्येकाला आपलं म्हणणं शक्य झालेलं आहे. मग लोक नेहमी आपल्यालाच माणसात चुका शोधतात. वेळ आणि नशीब हे दोघे पण परिवर्तनाशिवाय आहे. अभिमान आणि वाईट वेळ, चिंता करू नका, हे दोघेही बदलणार आहेत. मनुष्य हा जन्मता कधी भाग्यवान नसतो, तो एकदा त्याच्या कर्माने आणि नशिबाने घडत असतो. काही लोक खूप चांगले असतात पण त्यांचं नशीब त्यांना अजिबात साथ देत नाही, कारण ते चांगले तर असतात पण मेहनत करत नाहीत. स्वतःला एवढं परफेक्ट बनवा की त्यासाठी तुम्ही जे करायची इच्छा होईल ते करण्यास सुरुवात कराल. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम येऊ द्या ज्याने तुम्ही कटाळून जाल, पण एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि पुन्हा सुरुवात करा. प्रत्येक प्रॉब्लेम संपत जाईल. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी कठीण गोष्टीतून होणार असते. नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. नशीब किती खराब, मनावर हृदयाच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला मात्र दूर राहून फोटोमध्ये पाहावं लागतं. आपलं घर छोटं असलं तरी चालेल, पण आपलं जे मन आहे ते एवढे मोठे ठेवा की ते कोणीही त्याची बराबरी करू शकलं नाही पाहिजे. स्वामी सांगतात, नशीब जिथे नसते तिथे जावंच लागतं. स्वामी म्हणतात, कोणाकडेही आशा करू नका, आशा ही नेहमी दुःख देत असते. तुमचा नशिबावर विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका, नंतर तुमचा स्वतःवर विश्वास होईल. स्वामींवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी सांगतात, नशिबावर भरोसा ठेवून राहणे म्हणजे केवळ भेडपणा आहे. तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल तर पहिले नशिबाला बाजूला फेका, कारण या नशिबाने काहीच होत नाही. जर तुम्ही मेहनत कराल तर प्रत्येक गोष्ट होईल आणि जर नशिबाच्या याच्यावर बसाल तर कोणतीच गोष्ट होणार नाही. धाडसी लोकांना नशीब कशी साथ देते हे त्यांना माहिती आहे, कारण जे मेहनत करतात, धाडस करतात, नशीब त्यांच्या सोबत असते. मनुष्याने आपला परिचय दिला नाही पाहिजे, कारण जर त्याने कर्म चांगले केले असेल तर त्याचं नशीबही साथ देईल आणि नंतर त्याचे चरित्र हे लोक त्याचं प्रमाण देतील. मनुष्य स्वतःचंच नशीब लिहित असतो. दुसऱ्याचे हृदय जिंकून घेणारा नशीबवान समजला जातो, परंतु जो स्वतःला जिंकून घेतो त्याला नशीबवान म्हणायचंच असतं, कारण त्याच्यासारखा नशीबवान दुसरा कोणी नाही. आपल्या नशिबाला योग्य आकार देणे हे मनुष्याच्या शक्तीच्या बाहेरचे नाही.
मनुष्याने ठरवलं तर तो सर्व काही करू शकतो. अवदशेत सापडलेला मनुष्य आपल्याला नशिबाला दोष देतो, पण स्वतःच्या कर्माचे दोष तो कधी जाणून घेत नाही. आजचा पूरपार्श्व उद्योगाचा भाग ठरणार आहे. ज्याप्रमाणे अंधारात मनुष्याची पडछाया त्याची साथ सोडून देते, त्याचप्रमाणे दुर्दैवाच्या काळात आपलं नशीबसुद्धा आपली साथ सोडून देते. तेव्हा कामी येते ते फक्त आपले कर्म आणि आपले कष्ट. नशिबात जे लिहिलेले आहे ते कधीच मिळत नाही जर मेहनत केली नाही तर. देव हे समुद्राप्रमाणे खोल आणि विस्तीर्ण आहे, पण आपल्या मेहनतीने त्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. तयारी आणि जर आपल्याकडे त्यासाठी योग्य मार्ग असेल तर आपण कोणत्याही गोष्टीकडे जाऊन जे पाहिजे ते घेऊ शकतो. स्वामी म्हणतात, काय पाहिजे ते सर्व मिळेल. तुमचा विश्वास असू द्या, तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. आज या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुम्हाला मोठी बातमी मिळणार आहे. ती बातमी तुमच्या आयुष्यात मोठा प्रभाव टाकेल. स्वामी सांगतात, ही गोड बातमी येत्या 48 तासात तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, लवकरच तुम्हाला बातमी मिळेल. ज्या लोकांची आपण जास्त काळजी करतो, कायम तेच लोक आपल्याला विसरून जातात. वेळ कितीही बदलली तरी चालेल, पण आपण त्या वेळेप्रमाणे स्वतः बदलायचे नाही. नशिबातच आणि मनातच कधी जुळत नसतं, कारण मनात जे असतं ते नशिबात नसतं आणि नशिबात जे असतं ते मनात नसतं. स्वामी सांगतात, आयुष्यात लक्षात ठेवा, अश्रूंना वजन नसतं, पण निघाल्यावर मात्र हलकं होऊन जातं. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुणाचं मन दुखवून तुम्ही कधी सुखी होऊ शकणार नाही. जर माहिती असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रडण्याने कोणी आपला हिरा नाही होत, तर खरा हिरा मेहनत केल्याने होते. मेहनत करा, जे पाहिजे ते मिळवा. एकटं राहावं असं वाटत असेल तर आयुष्यात प्रयत्न कमी पडत आहेत, कारण आता तुम्हाला लोकांना बोलण्याची लाज वाटत आहे. प्रयत्न वाढवा, यश मिळेल. यश मिळाल्यानंतर कोणासंगही बोलाल. विश्वास ठेव, तरच आपलं सगळं काही शक्य होऊ शकते, नाहीतर सर्व काही अशक्य आहे. आयुष्यातून वेळ निघून गेली तर आपल्याकडे एकही गोष्ट नसते जी आपण साध्य करू. आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळेवर लक्ष द्या, कारण एकदा का जर ही वेळ निघून गेली तर मग आपल्यासाठी काहीच नाही, आपल्याकडे काही राहणार नाही. त्यामुळे वेळेची कदर करा आणि वेळेप्रमाणे चला, कारण जर वेळेने तुम्हाला तिच्याप्रमाणे चालवलं तर तुम्ही खूप जास्त संकटात याल. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील तुम्हाला कोणी मदत करत नसेल किंवा तुमची कोणी कदर करत नसेल तर चुकी त्यांची आहे. स्वामी सांगतात, वेळ खूप जखमा देते. कदाचित म्हणून घड्याळीला आपण खूप जास्त काटे आहे असे म्हणतो. वाईट वेळ आज न उद्या निघून जाईल, पण बदललेली लोक कायम लक्षात ठेवा, कारण ते जेव्हा काम पडेल तेव्हा पहिलेसारखे वागू लागतील आणि काम संपल्यावर पुन्हा स्वभाव बदलतील. वाईट वेळ निघून जाते, मात्र जाताना लोकांचे खरे रूप दाखवून जाते. वाईट दिवसात सगळ्यांची मजा घेतली जाते, पण लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला तरीही साथ दिली त्यांना कधी विसरू नका. वेळ पण जादूगर आहे. ज्यांच्यासोबत असते त्यांचं नशीब चकाकते आणि ज्यांच्यासोबत नसते त्यांचं नशीब बदलते. दुःख अथवा वाईट काळ हा थोड्या वेळासाठी असतो, मात्र आयुष्यभरासाठी सारं शिकवून जातो. यासाठी या वेळेला नेहमी आभार माना आणि चांगली वेळ येण्यासाठी वाट पहा. वेळ चांगली असो वा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच खरी आपली ओळख आहे. वाईट प्रसंगानंतर येणारी अक्कल म्हणजे शहाणपण होय. वाईट वेळ माणसाला सर्व काही शिकवते, अगदी जगायला सुद्धा. वेळ वाईट आहे पण साथ मजबूत आहे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका,
पण ज्यांनी वाईट वेळ साथ दिली आणि आपल्या आयुष्यात खराब वेळेला चांगली वेळ आणून दिली त्यांना कधीच काही करू नका. अनुभवाने एक शिकवण दिली आहे. कुणाच्या चुका आणि उणीव शोधत बसू नका. नियती बघून घेईल. तुम्ही फक्त काही करू नका. हिशोब नियतीकडे असते. तुम्ही फक्त काम करा. तुमचे कर्म करत राहा. जीवन हे प्रमुख सुख आहे आणि दुःखाने भरलेलं सुद्धा आहे. म्हणूनच चांगल्या वेळेत नेहमी कृतज्ञ राहा आणि जर तुमच्या आयुष्यात चुकून वाईट वेळ आलीच तर ती सहन करायची ताकद ठेवा, कारण वेळ बदलू शकते. वाईट वेळ नेहमी माणसांची ओळख करून देण्यासाठी येते. वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यांनाच चांगली गोष्ट घडते. ती म्हणजे की काळजी करणारे माणसंसुद्धा दूर होतात आणि तेव्हाच कळते की कोण आपलं आणि कोण परकं. आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण कसे आहोत, पण वाईट वेळ आपल्याला सांगते की आपण कसे आहोत. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही. शांत बसून आज खूप जणांकडे तुम्ही लक्ष दिलंय, पण आता बोलण्यास सुरुवात करा आणि प्रत्येकाचा हिशोब घ्या ज्याने वाईट वेळेमध्ये साथ सोडली होती आणि आता तुमच्याकडे येत आहे. आयुष्यात एकदा तरी वाईट वेळेला समोर जा, कारण त्यात तुमचाच फायदा आहे. जे तुमचे लोक आहेत ते सोबत राहतील आणि जे फक्त स्वार्थासाठी येत आहेत ते दूर जातील. स्वामी सांगतात, वेळेचे महत्त्व एकदा समजले की माणसाचं जगणं सोपं होतं. जर तुमच्या आयुष्यात कधी खराब वेळ आली तर एक लक्षात ठेवा, मनाला खंबीर ठेवा आणि वेळ देखील निघून जाईल असं म्हणत राहा. वेळेचे महत्त्व त्यालाच कळते जो दुसऱ्याला आपलं महत्त्व देतो. वेळ अशीही असते, ते कधी चांगली असते कधी वाईट असते, पण कधी वाईट त्याला समजू नका, कारण वेळ ही सर्वात चांगली असते, फक्त परिस्थिती वाईट असते. आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ म्हणजे तुमच्यावर आलेली वाईट वेळ. एकदा चांगली वेळ निघून गेली की सर्व काही बदलून जातं. मग नंतर वाईट वेळ आल्यावर कितीही पश्चाताप करून काही फायदा नाही. अपयशासाठी कधी वेळ आला तर त्यासाठी काही करू नका, फक्त शांत राहा. वेळ बदलली की माणसं पण सरड्याप्रमाणे रंग बदलतात. वाईट वेळ येते आणि जाते, पण आपल्यावर एक लक्षात ठेवायचं, आयुष्यात जे काही करायचं ते आपल्या ध्येयावर करायचं आहे. आपला स्वतःवर विश्वास असायला हवा, कारण वेळ कितीही वाईट असली तरीही तुम्ही प्रामाणिकपणा सोडू नका. वाईट वेळेत थोडासा वेळ काढून जे होतं आहे ते बघण्याची ताकद ठेवा. वेळ आली आहे असे समजा, कारण तरच तुम्हाला चांगल्या वेळेचं महत्त्व समजेल. तुमच्याकडे सध्या जितका वेळ आहे तितका नंतर असणार नाही, तेव्हा तिचा चांगल्या कामासाठी वापर करा. जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही. अगदी तुमची वाईट वेळसुद्धा निघून जाईल. विश्वास ठेवा. तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे या निर्णय घ्यायला वेळ लावू नका, नाहीतर वेळ त्याचा निर्णय घेईल. वाईट वेळ आली तर घाबरू नका, उलट त्या वेळेत तुम्हाला मिळालेल्या अनुभवाला जीवनात शिकून घ्या, त्याने धडे घ्या, कारण याच धड्यावर तुमचं पुढचं जीवन साध्य होणार आहे. कधीच विसरू नका तुमच्या वाईट वेळेत कोण उभं राहिलं. तुम्ही कोणाच्या वाईट वेळेत उभं राहिलात आणि तुमच्यावर वाईट वेळ आली. वेळ मिळाल्यावर बोलणं आणि वेळ निघून गेल्यावर शांत बसणं म्हणजे आयुष्यात मूर्खपणा. वाईट वेळ येते ती देवाने येते. देव देतो ते आपल्याला मिळते आणि तेही आपल्या कर्मामुळेच असते. वाईट वेळ कोणामुळेही येत नाही. चांगली वेळ आपल्या हातात असते आणि वाईट वेळ आपल्याच हातात असते. स्वामी सांगतात, तुमचा हात आहे. तुम्ही जशी त्याने कामं कराल तशी तुमच्यावर वेळ येणार. वाईट वेळेत उगाच आधार शोधू नका, भक्कम बना, कारण वेळ पण त्यांच्यावर येते ज्यांची ती सहन करण्याची लायकी असते. जीवन म्हटलं की सुख दुःखाचे प्रसंग येणारच, पण या प्रसंगांना तुम्ही कसे सामोरे जाता हीच तुमची खरी परीक्षा आहे. जेव्हा तुम्ही दुःखाचा पेपर नीट सोडवता तेव्हा तुम्हाला परमेश्वराच्या सुखाची जाणीव होते. जग बदललाय, वेळ लागतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसं बदलायला वेळ लागत नाही.
चांगले मित्र असतात तुमच्यावर वाईट वेळ येऊ शकणार नाही, आणि जर आलीच तर तुमचे मित्र साथ देतील तर तीही निघून जाईल. जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा तुम्हाला समजते की कोण तुमचं आणि कोण परक. वेळेनुसार बदला. तुम्ही जे कराल ते होईल. कोणीतरी थोडा वेळ दिला, मग स्वामी सांगतात तशा व्यक्तींना तुम्ही वेळ द्या, कारण माणसाला दुःख कुरवाळत बसायला आवडतं, म्हणून त्याला वाईट वेळ संपत नाही. पण जर त्याने प्रयत्न केला तर ते वेळही निघून जाते. खूप कठीण असतं आपलं मन दुःखी असताना दुसऱ्याला आपण हस म्हणण्याचं सांगणं. दुःख फसल्याचं नाही, फसवून करणाऱ्याचं असतं. स्वामी म्हणतात एक लक्षात ठेवा, जग शेवटी आपलंच आहे, फक्त मेहनत करा. स्वामी म्हणतात वागणूक प्रत्येकाची लक्षात घ्या, फक्त योग्य वेळ आल्यावर त्यांना उत्तर द्या. आता उत्तर देण्याच्या नादात सर्व काही वाया घालवू नका. अशा वेळी मनातील दुःख भावनांना उद्रेक होतो. आपल्यावर वाईट वेळ जेव्हा येते तेव्हा सर्व काही नष्ट झालं असं वाटायला लागतं. वाईट वेळ सांगून येत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा, पण आली की सर्व काही शिकवून जाते. एखाद्याच्या वाईट वेळेत त्याच्या पाठीशी उभे राहा, पण ज्यांनी नियती वाईट आहे त्यांना कधी साथ देऊ नका, कारण जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येईल तेव्हा ते साथ देणार नाही. वाईट वेळ चालू आहे, हेही दिवस जातील. श्री स्वामी समर्थ. वाईट वेळ गेल्यावर चांगली वेळ नक्की येते, पण ती वेळ योग्य वेळेवरच येते. तुमच्यावर वाईट वेळ कधी आली तर जास्त दुःखी होऊ नका, कारण ती वेळ निघून जाईल. जाता जाता तुम्हाला मोलाचं शिक्षण देऊन जाईल. तुम्हाला जे शिकवण देऊन जाईल ते लक्षात ठेवा, कारण आयुष्यात आता तेच कामी येणार आहे. वाईट काळ तुम्हाला त्या सत्याची जाणीव करून देतो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. स्वामी म्हणतात तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग काळजी कशाला करायले. प्रत्येक गोष्ट चांगली होणार आहे, विश्वास ठेवा आणि एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ. आजचा चमत्कारी आणि आयुष्यात प्रभावी टाकणारा अंक कमेंटमध्ये टाईप करा. तो असा आहे 312. हा अंक कमेंटमध्ये टाईप करा, भाग्यवंत ठराल. श्री स्वामी समर्थ.